जेवण झाल्यानंतर जे आपण स्वीट्स खातो हो त्याच्यामध्ये एक माझा वैयक्तिक आवडता पदार्थ म्हणजे बासुंदी. हो. बासुंदी ही पूर्ण भरपेट जेवण झाल्यानंतर प्यावी किंवा आता आईस्क्रीम खावं किंवा रबडी खावी. आता परत असं आहे की तुमच्या आवडीचे म्हणून जास्त विस्ताराने सांगतो की बेसिकली कसं आहे की दूध आणि अन्न हे एकत्र येता कामा नये मुळात. बर. मला सांगा ना की तुम्ही दुधामध्ये मीठ टाकलं तर काय होईल हो? मला सांगा, तुम्ही सगळं अन्न खाताय, त्या अन्नातलं मीठ आहे, त्याचं दुधाचं आतमध्ये मिक्सर एकत्र येणार आहे, काय होईल हो आतमध्ये दुधाचं? म्हणजे ते फाटतंच फाटतंच. तुमच्या अपरोक्ष फाटतं एवढंच. तुम्हाला परत असं आहे, न रागातापी अविज्ञानात आहारम उपयोजी आहेत. इथं तुमचं प्रेम आलं त्या बासुंदीवरचं, दुधावरचं. काय अविज्ञान आलं, कारण ज्ञान ह्यातलं ज्ञान नाही आहे की बाबा दूध आणि मीठ एकत्र आलं तर ते नाचणार आहे. बरोबर आहे? हो. तुम्ही अन्न खाता, त्यात जे काही वरण, आमटी, पोळी हे करताना मीठ वापरलं गेलंय, हम्म. ते मीठ दुधावर मिळणारच आहे आतमध्ये गेल्यानंतर. हम्म. बरोबर. त्यामुळे हे जे काही शास्त्रात सांगितले संयोग विरुद्ध, ते नक्कीच राजा आहे.